नमस्कार, मैं राजेश दलवानी। उल्लास लाइन बुलेटिन में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य खबरों पर। उल्लासनगर बना क्राइम सिटी, युवक पर धारदार हथियार से हमला, इलाज के दरमियान हुई मौत। मिली जानकारी के अनुसार विठलवाड़ी पुलिस हद में आने वाला चिंचपड़ा गांव है। रात के समय किसी बात को लेकर दो युवकों में कहासुनी हो गई। बात इतनी बिगड़ गई कि एक मित्र ने दूसरे मित्र को धारदार हथियार से जानलेवा हमला बोल दिया। इस हमले में मिथुन चोरगे नामक युवक गंभीर जख्मी हो गया, जिसे नजदीकी अस्पताल में इलाज के लिए भेज दिया गया, लेकिन इलाज के दरमियान युवक की मौत हो गई। मिली जानकारी के अनुसार चिंचपड़ा गांव में सलून की दुकान चलाने वाला युवक धारदार हथियार से हमला कर मौके वारदात को अंजाम देके फरार हो गया है। पुलिस ने उसे धर दबोचा। दिनांक 14/4/2019 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास चिंचपडा गावाच्या हद्दीत पाण्याच्या टाकीजवळ एक मोकळं मैदान आहे। त्या ठिकाणी मिथुन निवृत्ती चोरगे वय वर्ष 26 हा जखमी अवस्थेत पळत एका सोसायटीत गेला आणि तिथे पडला। तिथल्या मुलांनी त्याला ओळखलं आणि त्याच्या बायकोला जाऊन सांगितलं की तुमचा नवरा जखमी अवस्थेत पडलेला आहे। म्हणून बायकोने त्याला कल्याणच्या कोळसवाडच्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। सगळ्यांनी थोड्या ट्रीटमेंट केल्या। त्याची परिस्थिती नाजूक असल्यामुळं त्याला शेवटी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केली आणि ते ट्रीटमेंट चालू असताना तो रात्री 1:45च्या सुमारास मयत झाला। त्याबद्दल नक्की कोणी मारले हे नातेवाईकांना माहीत नव्हतं। मयताला दारू पिण्याचं व्यसन होतं, तो पडून जखम झाली असेल असं त्या नातेवाईकांना सुरुवातीला वाटलं। त्यामुळे त्यांनी कल्याण पोलीस स्टेशनला काही संशयाचा प्रकार, बाजारपेठ पोलीस स्टेशनला संशयाचा प्रकार नाही असं सांगितलं होतं, परंतु त्याच्या पोटावर एक भोसकल्याची निशाणी होती आणि पोस्टमार्टम करताना डॉक्टरांनी त्याच्यावर संशय व्यक्त केला। मग तो संशय व्यक्त केला तर ते सगळे पेपर आमच्याकडे आले। मग आमच्याकडे पेपर आल्यावर आम्ही त्या पेपरमध्ये पाहिलं की एक स्टॅब इंजुरी आहे, चाकूने भोसकल्याची इंजुरी आहे, तर हे संशयाचा प्रकार आहे। मग आम्ही मयताचे वडील आणि पत्नीला आणि नातेवाईकांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की ही भोसकल्याची निशाणी आहे, ह्याच्याबद्दल आपल्याला सखोल तपास करणं गरजेचं आहे। मग त्याच्यामुळे आम्ही सखोल तपास सुरू केला असता त्या भागातला एक इसम मिसिंग असल्याचं दिसून आलं। म्हणून आम्ही मग अजून सखोल खात्री केली असता, आजूबाजूला चौकशी केली असता त्या ठिकाणी मिथुन चोरगेला सोबत एक आरोपी अजय उर्फ सुभेदार श्रीनारायण शर्मा हा गप्पा मारत होता असं दिसून आलं। म्हणून त्याचा शोध सुरू केला आणि त्याचबरोबर मग मयताच्या नातेवाईकाची वडिलांची तक्रार दाखल करून घेतली आणि मर्डरचा गुन्हा दाखल झाला। त्याच्यानंतर संशयित आरोपीचा शोध आम्ही चालूच ठेवला होता। तो संशयित आरोपी पण आम्हाला मिळून आला, त्याला आम्ही सध्या अटक केली आहे। त्याची 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे। हत्यामागचं कारण काय सर? एकंदरीत हे हत्यामागचं तात्कालिक कारण आहे, आरोपींनी एकच वार केलेला आहे चाकूनी आणि तो वार करताना त्याला असा फार काय राग द्वेष होता असं नाही, पण तात्कालिक दोघंजण गप्पा मारत बसले होते त्यावेळेस मयताने आरोपीला आईवरून शिवी दिली, त्यामुळे त्याचा राग आला। त्यामुळे त्याच्या जवळ असलेला चाकू त्यांनी पोटात खुपसला आणि तो खोलवर आत गेला आणि त्याच्यामुळे त्याला गंभीर इजा झाली आणि त्या गंभीर दुखापतीच त्याला मरण आलेलं आहे। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।